आई, तुझा कसला हिशोब बाकी आहे ग त्या इंदुराणीकडं? हिशोब? हिशोबच. कशाच्या जोरावरती एवढ्या उड्या मारायला लागल्या? काय नाही. अगं ती विचार न करता काय बी बोलत असती. हा, तिचा ह्यो चक्रमपणा मला कायमचा बंद करायचा, म्हणून बोलवलं शेखर दादाला. म्हणजे कृष्णाई, ती बाई आणि तिचा नवरा तुम्हाला उकसूट त्रास देतात. किती दिवस सहन करणार आहात हे सगळं? आता अजिबात सहन करायचं नाही शेखर दादा. आई, आपल्या हक्काची जमीन आपल्या हातातून जाते ही तुझ्या मनातली भीती जी आहे ना, ती मला कायमची घालवायची. आई, असं मान खाली घालून किती दिवस जगणार आहेस? आई, जरा तरी मानानं वाग की ग. मान खाली घालून जगलं म्हणजे माणसाचा मान कमी होतो हे कोणी शिकवलं तुला? आणि मी तर म्हणते, कशाला पाहिजे मान? जगात मिरवण्यापेक्षा माणसानं आपलं आपल्या वाटेनं चालत राहावं. आई, आणि त्या जर वाटत कोण आडवं येत असेल तर वाट बदलून दुसऱ्या वाटेनं जावं. वाद घालून कोणाचं भलं झालंय गौरी? बघितलंस, हे असं आहे आईचं. पण मी आज ऐकणार नाही. शेखर दादा, पोलीस केस आणि सिव्हिल केस दोन्ही केसेस करायच्या त्या जनार्दनवर. गौरी, नसता शहाणपणा करायचा नाही. आणि काय बाय बोलू नगस. न बोलता जर मी गप्पच बसावं असं जर तुला वाटत होतं तर मग शिकवलीस कशाला? आडानीच राहू द्यायचं होतं की मग. शिकून पण अडाण्यासारखंच वागतेस तू. शाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये असं उगा म्हणतात का? कृष्णाई, केस क्लिअर आहे. त्या जनार्दनने डिवोर्स न घेता दुसरं लग्न केलं, हा त्याचा पहिला गुन्हा आहे. आणि कायद्याने तुमचा आणि तुमच्या तिन्ही लेकींचा या प्रॉपर्टीत बरोबरीचा हिस्सा आहे. सिव्हिल कोर्टात निकाल तुमच्याच बाजूने लागणार आहे. फक्त सिव्हिल नाही, क्रिमिनल चार्जेस पण लावायचे त्या जनार्दनवर. आजवर त्या माणसाने माझ्या आईला लई त्रास दिलाय. त्या सगळ्याची भरपाई मी करणार. डोमेस्टिक व्हायलन्सची कलम लावायची त्याच्यावर. तो माणूस आहे ना, चांगला जेलमध्ये साडला पाहिजे बघ. आई, तू फक्त हो म्हण. कायदा आपल्या बाजूने आहे. ताट मान करून जगायला शिक आई.